नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. रिधान म्युझिक प्रोडक्शन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय आपल्या सर्वांचं, सर्व प्रेक्षकांचं, आया बहिणींचं, माय माऊल्यांचं. मी प्रथमेश. कदाचित तुम्ही यापूर्वी माझा चेहरा पाहिला असेल किंवा नसेल. तसं पाहायला गेलं तर प्रथमच मी ब्लॉग स्वरूपात, अर्थातच म्हणजे याच्या अगोदर ऑडिओ स्वरूपात मी काही कंटेंट जो आहे तो यूट्यूबला टाकलेला आहे, परंतु व्हिडिओ स्वरूपात हा काय म्हणतात त्याला माझा पहिलाच कंटेंट आहे किंवा ब्लॉग, जे काय तुम्ही समजायचं ते समजा. तर हा माझा पहिलाच कंटेंट आहे. आजच्या चर्चेचा विषय आहे की संत तुकाराम महाराजांनी दिलेले 12 अभंग, अर्थातच नित्यपाठासाठी दिलेले 12 अभंग, याचे 4 एपिसोड्स या अगोदर मी या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. पण ते जे एपिसोड्स आहेत ते ऑडिओ स्वरूपातच आहेत. त्यामध्ये मी जे आहे ते व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला दिसत नाही आहे. तर एक कल्पना सुचवली माझ्या मित्रांनी की बोलला, व्हिडिओ स्वरूपात जर टाकशील तर होऊ शकतो की प्रेक्षकांचा तुला प्रतिसाद मिळेल. कारण यापूर्वी जे मी एपिसोड्स टाकलेले आहेत त्याचा काही फारसा मला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता बघूयात, हा ब्लॉग मी टाकतोय, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो. त्यासाठी अर्थातच तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर मूळ मुद्द्याकडे येऊयात. मागच्या एपिसोडमध्ये, मागच्या भागामध्ये घेतला गेलेला जो अभंग होता तो होता, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणताती. जाणताती जे खूण स्वात्मा अनुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. तर हा जो नित्यपाठासाठी दिलेल्या 12 अभंगांपैकी जो अभंग होता तो 4थ्या क्रमांकाचा अभंग होता आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याचं जे आहे तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटन येईल, त्या आय बटनवरती तुम्ही क्लिक करून जे आहे तो एपिसोडसुद्धा बघू शकता. आजच्या चर्चेला घेतलेला जो अभंग आहे तो 5वा अभंग आहे. त्याची सुरुवात याप्रमाणे होते, जसं आपल्याला माहीतच आहे की या अभंग रचनेमध्ये मागच्या अभंगाचा किंवा मागील अभंगाचा जो आहे तो संदर्भ घेतला जातो आणि त्याप्रमाणे, ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. तर आता या ठिकाणी महाराज म्हणतायत की ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, अर्थात तुम्हाला माहीतच आहे एक हिंदीमध्ये म्हण सुद्धा आहे की जिसका काम उसी को साजे और कहे तो ठेंगा बाजे. त्याप्रमाणे ज्याची त्याला पदवी आहे ती तशीच असू द्या किंवा ती तशीच मान्य करा, असं महाराजांना म्हणायचं आहे. त्याचं कारण असं आहे की कोणीही काही
करतो म्हटलं तर चालत नाही. जर एखादा क्रिकेटपटू असेल आणि त्यांनी ठरवलं की बाबा मला एक चांगला गायक व्हायचं आहे, ते शक्य नाही. किंवा एखाद्या गायकाने ठरवलं की मला या क्रिकेटपटू व्हायचं आहे, ते सुद्धा शक्य नाही. याचा अर्थ असा आहे की ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, म्हणजे जे ज्याच्याकडे आहे, जो ज्याच्यामध्ये निपुण आहे, अर्थ लक्षात घ्या, जो ज्याच्यामध्ये निपुण आहे, जो म्हणजे ज्या गोष्टीचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, तीच गोष्ट त्याला करणं भाग आहे किंवा अपेक्षित आहे. संताला उमजे आत्मसुख, ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. आता ज्यांच्या त्यांच्या पदव्या ज्यांच्याकडे आहेत, परंतु महाराज म्हणतायत की सर्वात चांगली जी पदवी आहे ती संतांकडे आहे, आणि ती पदवी म्हणजे आत्मसुख. भौतिक सुख आणि आत्मसुख या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. भौतिक सुख हे तुम्हाला मर्यादित आनंद देईल, पण जे आत्मसुख आहे किंवा आध्यात्मिक सुख आहे ते तुम्हाला अनंत किंवा अमूल्य असा आनंद देऊन जाईल. अर्थातच आत्मसुख ही सर्वात मोठी पदवी आहे असं महाराजांना म्हणायचंय. महाराज पुढे म्हणतात, पुढच्या चरणामध्ये महाराजांनी म्हटलंय, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. याचा अर्थ, हे चरण जे आहे ते खूपच लाघवी किंवा एकदम असं चरण आहे जे तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल जर लक्षपूर्वक नीट ऐकलं तर. महाराज म्हणतायत की आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, या विन चावटी करू नका. आता महाराजांना असं सांगायचंय की संतांकडे जी पदवी आहे, जी आत्मसुख प्रदान करण्याची जी पदवी आहे, त्या पदवीचा वापर करून तुम्ही जे आहे ते संतांकडून आत्मसुख प्राप्त करा. कळलं का? तुम्ही संतांकडून आत्मसुख प्राप्त करा, आणि ते आत्मसुख प्राप्त करत असताना कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नका, वाम मार्गाला जाऊ नका, कुठल्याही व्यसनाला जाऊ नका, असं त्या ठिकाणी महाराजांना सांगायचं. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. आता संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे तुमचा जो उद्धार होईल त्यामध्ये तुमच्या ज्ञानाच्या दृष्टीमध्ये भर पडेल. हा दृष्टीचा विषय आला म्हणून सांगतो. हे बघा, भौतिक नेत्र है ना, जे काही भौतिक आहे ते तुम्हाला मर्यादितच कुठल्याही गोष्टीचा आनंद म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी मर्यादित ठेवेल. जे भौतिक आहे ते फक्त मर्यादित आहे, ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. जे भौतिक असेल ते मर्यादित असेल, पण जे आध्यात्मिक असेल ते दिव्य असेल. दृष्टीचा विषय आला म्हणून सांगतो.
कदाचित आत्तापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघत असताना होऊ शकतं की तुमच्या लक्षात आलं सुद्धा असेल, मला सुद्धा भौतिक दृष्टी जरा कमी आहे. म्हणजे मी अंशतः अंध आहे, अनुवंशिक आहे ते. ॲक्च्युली माझे वडील, माझा भाऊ आणि मी. तर अंशतः अंध याचा अर्थ मला एक 10-15% वगैरे दिसत असेल. म्हणजे दैनंदिन व्यवहार मी माझा करू शकतो. आणि जे आहे थोडीफार दृष्टी आहे मला, असं सांगायचं आहे. असो, तर मूळ मुद्दा असा आहे की जे भौतिक आहे ते मर्यादित आहे, जे आध्यात्मिक आहे ते दिव्य आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविना चावटी करू नका. त्या काळात महाराजांना माहिती होतं की काही वर्ष गेल्यानंतर जे आहे, म्हणजे ज्या पिढ्या आहेत पुढच्या, आहे ना, 400-500 वर्ष गेल्यानंतर चावटपणा जास्त वाढेल. अर्थातच या ठिकाणी महाराजांनी हा शब्द तुम्हाला असा तडाखून दिलाय. तडाखून म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, समजा एक कडक आज्ञा केली आहे त्याप्रमाणे तो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आता तुमच्या ज्ञानाची दृष्टी वाढवा, तुमची ज्ञानदृष्टी उघडा, आणि दृष्टी उघडल्यानंतर तुम्हाला जे आहे, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टींपासून दूर राहायचंय अशा गोष्टींची संगत होणार नाही, असं त्या ठिकाणी महाराज म्हणतायत. पुढे महाराज म्हणतात की करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोहरा उगवेला. याचा अर्थ तुमच्या ज्ञानात भर पडली, तुम्ही चांगल्या मार्गाला लागलात, संत संगाला लागलात, ता महाराज म्हणतायत करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोहरा उगवेला. याचा अर्थ असा आहे, पूर्वीचा दोहरा, दोहरा म्हणजे जे दूर झालेलं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी दैवाला, स्वतःच्या धर्माला, स्वतःच्या आचरणाला जे विसरला होतात, है ना, ते आचरण पुन्हा एकदा तुमच्या सोबतीला येईल, किंवा त्या आचरणाची तुमच्या जीवनामध्ये भर पडेल, असं त्या ठिकाणी महाराजांना सांगायचंय. पुढे बघूया. पुढच्या चरणामध्ये महाराजांनी म्हटलंय, पूर्वीचा जो दोहरा आहे तो उगवला. ठीक आहे. याचा अर्थ जे पूर्वीचं जे आचरण आहे, जे पूर्वीचं तुमचं वागणं आहे, ते तुमच्या सोबत आलेलं आहे. आता पुढे महाराजांनी म्हटलंय की उगवेल प्रारब्ध संत संग धरुनी, उगवेल प्रारब्ध संत संग धरुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियले. याचा अर्थ
जे आपल्याला नेहमी संत महात्मे विचारवंत सांगत असतात की बाबांनो, तुमच्या या सांसारिक जीवनाबरोबरच आध्यात्मिक जीवनाची सुद्धा जोड असू द्या, किंवा आध्यात्मिक जीवनाचं सुद्धा त्यामध्ये जे आहे ते वास असू द्या, है ना. त्याचं कारण असं आहे की जसं देवाचं नाव जपणं हे खूप चांगली गोष्ट आहे, नामस्मरण करणं खूप चांगली गोष्ट आहे आणि ते केलं पाहिजे. 1/4 असा त्या ठिकाणी एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मी एक पुस्तक वाचत असताना मला 4 युगांची त्या ठिकाणी माहिती मिळाली, है ना. 4 युग, सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग. ॲक्च्युली क्रमशः ते असं आहे की सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापरयुग आहे आणि कलियुग आहे. ठीक आहे. तर एक महत्त्वाचं असं आहे की त्रेतायुग हे 2ऱ्या नंबरला आणि द्वापरयुग हे 3ऱ्या नंबरला, असं का? तर याचं कारण असं आहे की जी गणना आहे ना, ती गणना अशी केली जाते की सत्ययुगात 4 अवतार, त्रेतायुगात 3 अवतार, किती झाले? 7. द्वापर युगात 2 अवतार आणि कलियुगात 1 अवतार, अशा एकूण 10 अवतारांचा त्या ठिकाणी समावेश आहे. त्यामुळे युगांची गणना करत असताना बरेच लोक कन्फ्यूज असतात की बाबा त्या ठिकाणी द्वापरयुग 2ऱ्या नंबरला आणि त्रेतायुग 3ऱ्या नंबरला असं त्या ठिकाणी म्हणतात काय बरेच लोक कन्फ्यूज असतात की असं असं आहे म्हणून, पण ते चुकीचं आहे. आता हे लक्षात घ्या की सतयुगात विष्णूंचे 4 अवतार झालेत, त्रेतायुगात विष्णूंचे 3 अवतार झाले, द्वापरयुगात 2 अवतार झालेत. ठीक आहे. आणि आता कलियुगामध्ये जे आहे 1 अवतार जो आहे तो यायचा बाकी आहे, कल्की अवतार. असं तर मूळ मुद्दा असा आहे की नामस्मरण करतो आपण, देवाचं नामस्मरण करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही संत संग धरलात, संतांच्या सोबतीला लागलात, तुमचा पूर्वीचा जो दोहरा आहे तो उगवलेला आहे, तुम्ही नामस्मरण करताय, देवाचं भजन पूजन करताय. आता तुमचं प्रारब्ध याचा अर्थ नशीब किंवा चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत घडायला सुरुवात होणं हे नक्कीच अपेक्षित आहे, असं महाराज म्हणतायत. आणि त्या ठिकाणी महाराजांनी पुराण है ना, त्याचा जे 18 पुराण आहेत है ना, 18 तर त्याचा त्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. पुढे बघूयात. बघा, आत्ताच नामस्मरणाचा विषय आला आणि महाराजांनी पुढचं जे चरण आहे ते त्याच विषयाला धरून केलेलं आहे. असं लिहिलंय महाराजांनी पुढच्या चरणात. महाराज म्हणतायत की
वर्णियले एका गुणा नाम घोष, जातील रे दोष तुका म्हणे. आता नाम घोष करणे, नामाचा गजर करणे, नाम स्मरण करणे, हे सगळे पर्याय वाच्य आहेत. खरं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी महाराजांनी या म्हणजे जी रचना केलेली आहे अभंगांची, 12 अभंगांची, जी आपल्या नित्यपाठासाठी दिलेले जे 12 अभंग आहेत, त्यांची रचना करत असताना एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे की ह्यांच्यामध्ये शब्द साठा जो आहे तो इतका अमूल्य, अतुल्य आणि इतका सुंदर आहे की त्याचा आपण हे करू शकत नाही, म्हणजे त्याचं मोजमापच नाही, एवढा तो भरभक्कम आहे असं म्हटलं तरी चालेल. तर महाराज म्हणतायत की वर्णियले एका गुणा नाम घोष, जातील रे दोष तुका म्हणे. अर्थातच देवाचं नाव घेणं किंवा देवाच्या नामाचा घोष करणं, नामघोष करणं, नामस्मरण करणं, नामाचा गजर करणं हे किती आवश्यक आहे हे त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो हा जो आहे 5वा अभंग या ठिकाणी समाप्त होत आहे. आपण सर्व प्रेक्षक वर्गाला माझी विनंती आहे की जर तुम्हाला काही कमतरता वाटत असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला काहीही जरी वाटत असेल तरी कृपया कळवत चला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला किंवा जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID दिलेला असतो, त्या ईमेल IDला मेल करत चला. याचा अर्थ काय आहे की हे यूट्यूब चॅनलसुद्धा नवीनच चालू केलेलं आहे, तर त्यामुळे मला काही फारशी कल्पना नाही काय करायचं असतं काय करायचं नसतं. त्यामुळे आपला प्रतिसाद हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर, आणि जर या शृंखलेचा पुढचा भाग पाहिजेल असेल किंवा लवकर हवा असेल तर तशीही सुद्धा कमेंट करा. आम्ही अर्थातच मी तुमच्यासाठी पुढचा भाग सुद्धा तेवढ्याच तत्परतेने घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा तुम्हा सर्व प्रेक्षक वर्गाचे, आया बहिणींचे, माय माऊल्यांचे मी आभार मानतो आणि आजचं व्याख्यान किंवा आजची चर्चा या ठिकाणी समाप्त करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार.